गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण चाललो आहोत हनुमान टेकडीवरती. महाड इथून साधारण 2-1 किलोमीटर आहे आणि तुम्ही बघू शकता आपण या अशा पायऱ्या चढत जात आहोत. सो फ्रेंड्स, हे बघा मी ऑन द वे आहे. हे बघा, पूर्वीचा हा असा रस्ता होता, नंतर त्या पायऱ्या गेल्यात, अजून कन्स्ट्रक्शन सुरू आहे. सो जे कोणी भाविक येतात किंवा सकाळी जे मॉर्निंग वॉकला येतात इथे, तर त्यांच्यासाठी थोडंसं सुविधाजनक हवं, ईज व्हावं, त्यासाठी पायऱ्या, हे बघा तुम्हाला रेलिंग दिसू शकते. सो अशा पद्धतीने ते बांधकाम केलेलं आहे. हे बघा, हे महाड शहर आपलं सुंदर असं मॉर्निंगचा व्ह्यू आहे. अगदी मस्त असं. अजून सूर्यनारायणाचे दर्शन व्हायचे आहेत. आज ठरवलं संडे आहे, तर सकाळीच मी निघाले. गाडीमध्ये पेट्रोल संपलं होतं, सो आधी पेट्रोल टाकलं. ती गाडी तिथे खाली लावली आहे. आणि हा बघा, हा मुंबई गोवा हायवे, सगळं नवीन कन्स्ट्रक्शन महाड नजीकमध्ये. सो या बघा, आपण बघू शकता पायऱ्या, हे नवीन कन्स्ट्रक्शन आहे. आधी पायऱ्या नव्हत्या इथे. हे बघा, हा मागचा व्ह्यू. वाव, साधारण मी एवढी वर आली आहे सकाळी सकाळी. हे बघा, टेकडी, हनुमान टेकडी. आपण बघू शकतो एका बाजूला निसर्ग, हिरवळ, नैसर्गिक जंगल, आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला कॉन्क्रीटचं जंगल. आता काही पर्याय नाही आहे त्याला, पण ह्याच जंगलातून थोडं बाहेर येऊन निसर्गामध्ये यावं आणि स्वच्छंद असा वावर करावा, यासाठी आज सकाळीच निघाले. महाड शहर आपलं तुम्ही बघू शकता, आणि सुंदर असं सकाळचं सूर्यदेवाचं दर्शन. आणि हा मुंबई गोवा हायवे आपण बघू शकता. आणि हे महाडचं बस स्टँड. थोडंसं धुकं असल्यामुळे थोडं अंधुक दिसू शकतं. आणि हा बघा, हा मुंबई गोवा हायवे, हा पेट्रोल पंप रिलायन्सचा, आणि हा इकडचा जो आहे तो पेट्रोल पंप, मी जिथे पेट्रोल भरून आले आत्ता. हा, आणि हा रस्ता आत येणारा. हे तुम्ही पाहू शकता. आता सूर्यनारायणाने अगदी दर्शन दिलं आहे आपल्याला पूर्ण. आणि हा वाव, हा संपूर्ण महाड शहराचा जो व्ह्यू आहे, अगदी मुंबईचं स्वरूप आलं आहे महाडला आता हल्ली. पावसाळ्यात इथे खूप हिरवळ असते आणि खूप सुंदर असा परिसर दिसतो. हा मुंबई गोवा हायवे. आपण इथे पक्ष्यांची किलबिल पण ऐकू शकताय. जय श्रीराम. सकाळी सकाळी सुंदर अशा नामस्मरणाने सुरुवात. हे बघा, इथे पण जय श्रीराम. एवढं बरं आपण आलोय. माझी गाडी दिसते का? हां, ती बघा, ही बघा आपली गाडी इथे लावली आहे. आणि ऑल द वे हा पूर्ण प्रवास करत आपण इथपर्यंत आलेलो आहोत. अजून थोडंसं बाकी आहे. स्टे ट्यून. सो फायनली आपण
देवळाजवळ आलो आहोत. छोटंसं सुंदर असं टुमदार असं देऊळ आहे बघा. हा नजीकचा परिसर. अशा प्रकारे आपण वर पोहोचलो आहोत आणि हे बघा दिस वे. हे बघा हा तो रोड आहे. इथून आपण आत आलो. फायनली वी हॅव रीच्ड हिअर. हे बघा हनुमानाचे दर्शन. जय श्रीराम. वा सुंदर सकाळी सकाळी. सो फ्रेंड्स, आज अशा प्रकारे देवाच्या दर्शनाने आपलं सुरू झालं आहे, सुरुवात झाली आहे. सो खूप छान वाटतं असं निसर्गात सकाळी सकाळी आल्यावरती. आणि तेवढंच आपला व्यायामही होतो, देवाचे दर्शन होतात. का तुम्ही बघू शकता सुंदर असं देऊळ आहे. सो आता आपण आपल्या परतीच्या प्रवासावर आहोत, रिटर्न जर्नी. असं मला इथून खाली जायचं आहे आता. सो स्टे ट्यून. मी खाली गेल्यावर पुन्हा तुम्हाला व्ह्यू दाखवते. सूर्यदेव वर आलेले आहेत ऑलरेडी. आता हीट वाढायला सुरुवात झाली आहे. सकाळी निघाले तेव्हा हात असे गारठले होते माझे. बट हे बघा. जय श्रीराम. सो वी आर ऑन आवर रिटर्न जर्नी. मस्त वाटतं आहे बघा. वाव. सो हे बघा हे अशा पायऱ्या उतरत उतरत आपण खाली येत आहोत. ओके लुक, दिस इज द व्ह्यू. हा एक वे आहे आणि हा दुसरा आहे. तुम्ही मगाशी चढताना पण दाखवला. सो हे का केलेत, कारण जेव्हा हनुमान जयंती असते तेव्हा इथे फार भाविकांची गर्दी होत असते. सो त्यामुळे ती गर्दी कमी होण्यासाठी येणारे एका साईडने, उतरणार एका साईडने, त्यासाठी ते 2 वे केलेले आहेत मे बी. सो अजूनही थोडं धुक्क दिसत आहे आपल्याला आजूबाजूला. सो विजन अजून क्लिअर झालेलं नाही आहे पाहिजे तेवढं. हा सुंदर असा व्ह्यू. आता मी उतरते आहे. मे बी माझ्या मोबाईलची बॅटरी लो असल्यामुळे कदाचित मला व्हिडिओ लवकर संपवावी लागेल. बट वाव, हे बघा मस्त. चढताना वाटलं होतं वेळ लागेल, पण नाही, मस्त पटकन झालं. हे मी वरून जे दाखवलं तुम्हाला की नवीन कन्स्ट्रक्शन हे ह्या साईडने आहे आणि हे आपलं इकडचं आधीचं कन्स्ट्रक्शन. सो जेव्हा कधी आपलं हनुमान जयंती किंवा उत्सव असला इथे, त्यावेळेस भाविकांची जी गर्दी होते ती नियंत्रित व्हावी याकरता हे मॅनेजमेंट असावं. हे बघा, हे पूर्वीचं जे वे होती ना, जो रस्ता होता तो असा होता या प्रकारे. यातून सुद्धा भाविक यायचे. सकाळी मॉर्निंग वॉकला येणारे लोक पण इथूनच यायची अशा प्रकारे. हे बघा, वा,
दिवस वर आलेला आहे ऑलरेडी. चढताना फार त्रास होत नाही माझ्या मते. मला वाटलं होतं वेळ लागेल फार, पण तसं झालं नाही ॲक्च्युली. पटकन वर चढले. उतरताना थोडंसं आपल्याला स्वतःच्या बॉडीचा जे वेट आहे ते घेऊन आपल्याला उतरायचं असतं, सो थोडं त्यावेळेस ते कठीण होऊ शकतं. बट आता पायऱ्या असल्यामुळे तेही खूप इझी झालं ॲक्च्युली. पूर्वी वेळ लागायचा, या अशा प्रकारे आपल्याला यायला लागायचं त्यामुळे. बट आता खूप सोयीचं झालेलं आहे. हे बघा, वा, याहून सुंदर आणि स्वर्ग याहून काय म्हणाल. निसर्गाने एवढं भरभरून दिलेलं आहे आपल्याला अगदी. ते बघा, ते टेकडीवरचं मंदिर. बरं, हे आपण खाली जात आहोत आता. सो हे बघा, इथे पुन्हा आता आपल्याला पायऱ्या लागलेल्या आहे. सो तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सो तुम्हाला आणि वा, असे महाडजवळचे जे काही प्रेक्षणीय स्थळं असतील किंवा नवीन नवीन ज्या गोष्टी एक्सप्लोअर करते मी, त्या आवडत असतील तर नक्की मला कळवा. आणि स्टे ट्यून. भेटू आपण एक नवीन व्लॉगमध्ये लवकरच. पण आपण गाडीजवळ आलेलो आहोत आणि मजा आली खूप. सकाळी सकाळी हे बघा, सूर्यदेव माठीशीच आहे. परत भेटू आपण लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. ओके, बाय.